की अख्खं जग ज्या तंत्रज्ञानाकडे चाललंय की त्याला AI तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्या AI तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण भारतात पहिल्यांदा ह्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने या तंत्रज्ञानाकडं शेतीच्या साठी हे तंत्रज्ञान ह्या दृष्टीने प्रथम आपण वापर सुरू केलेला आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी ऊस होता, पण यंदाच्या अनुभव पाहता संपूर्ण वर्षभराचा गेल्या त्यातल्या जवळजवळ 200 टनाचं उत्पादन एकरी येईल अशा ऊसाचं इथं प्रात्यक्षिक आहे. ठिबक तंत्रज्ञान मग नेदरलँड असेल, इस्रायल, चीन, ब्राझील, स्पेन, जर्मनी अशा जवळजवळ 15 ते 20 देशातील उत्तम तंत्रज्ञान आपण इथं शेतकऱ्यांसाठी इथं बघण्यासाठी ठेवलेले आहे. याचबरोबर रोबोटिक तंत्रज्ञान आहे, तेही शेतकऱ्यांना बघता येईल. शेतकऱ्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात पशु प्रदर्शनाची अपेक्षा असते, त्यामुळे चांगलं ब्रीड आपण इथं आणलेलं आहे. आणि विशेषतः आपलं जे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी आहे ते आता जवळजवळ आता भरभराटीला यायला लागलेलं आहे. कारण गेले 3-4 वर्ष तिथं आम्ही काम करतोय. त्यातल्या काही उत्तम कालवडी असतील, काही देशी कालवडी आहेत, काही होल्स्टीन, काही जर्सी, ह्याचं सुद्धा आपल्याला तिथं काही विक्रीला सुद्धा आपण त्या ठेवलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी खूप घाई गर्दीत विकेंडला न येता आणि 70,000 हजाराचा एकदम क्राऊड गर्दी न करता प्रत्येक दिवशी काही प्रमाणात थोडे शेतकरी करून त्यांनी हे प्रदर्शन संपूर्ण व्यवस्थितपणे बघावे अशी आमची अपेक्षा आहे.